नरसेवा, नारायण पूजा आणि रक्त नाड्यांमध्ये व्हावं, नाल्यांमध्ये नाही या संत निरंकारी मंडळाच्या ब्रीदवाक्याला जागून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं ओतूर येथे भव्य रक्तदान शिबिर आणि आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमात 75 निरंकारी भक्तांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त रक्तदान केलं। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन मोहित ढमाले, प्रवीण शेठ भांबुर्डेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना प्रवीण भांबुर्डेकर यांनी संत निरंकारी मिशन नेहमीच संकट काळात समाजाच्या पाठीशी उभं राहिले, मिशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक यावेळी केलं। या शिबिरात संकलित झालेले 75 युनिट रक्त संत निरंकारी ब्लड बँक विलेपार्ले यांच्या वैद्यकीय पथकाद्वारे संकलित करण्यात आलं। अध्यात्म ही अंतरीच्या प्रवासाची कसोटी। रक्तदान शिबिरानंतर सायंकाळी संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्यात मुंबईवरून लाभलेले प्रचारक सोहन इंगवले यांनी उपस्थित भाविकांना संतवाणी अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितली। अध्यात्म केवळ वर्षांचा नाही तर अंतरीच्या प्रवासाचा मार्ग आहे, असं प्रतिपादन करत सोहन इंगवले पुढे म्हणाले की आपण अध्यात्माच्या मार्गावर 10, 20, 30 किंवा 40 वर्षांपासून चालत आहोत। यापेक्षा आपण देवाच्या किती जवळ पोहोचलो हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। अध्यात्मात घालवलेली वर्ष मोजण्यापेक्षा आपल्यात झालेला अंतर्गत बदल आणि ईश्वराशी जोडलेलं नातं महत्त्वाचं। संसारात आणि कामात भगवंताचा शोध सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणीचा दाखला देत त्यांनी सांगितलं की आपण ज्या घरात राहतो तिथे पत्नी आणि मुलांमध्ये आपल्याला जो विठ्ठल परमात्मा दिसतो किंवा आपण जे काम करतो त्या कामात त्याची जाणीव होते का, हीच खरी अध्यात्माची कसोटी आहे। सर्व सजीवांमध्ये आणि कर्मांमध्ये भगवंताचं रूप पाहण्यासाठी ब्रह्मवेत्या सद्गुरूंची नितांत गरज असते। सद्गुरूंच्या माध्यमातून जेव्हा आत्मस्वरूप परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं तेव्हा ही समतेची आणि प्रेमाची जाणीव शक्य होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशाल डोके यांनी केलं तर उपस्थित रक्तदात्यांचं व सत्संगसाठी आलेल्या भक्तांचा आभार मनोज तांबे यांनी मानले। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, ओतूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।